तर मित्रांनो ह्या असं इथं बघा वरती हे रंगमाल खूप जबरदस्त आहे मित्रांनो. हे म्हणजे एक हॉरर टाईप आहे, पूर्ण पूर्ण पडझड झालेली याची. काका सध्या पुढे चालले तिकडे. दिसतेलं होल मोठं हे खालच्या मजल्यासाठी हवा जाण्यासाठी आहे. खाली या मित्रांनो असा परिसर आहे. आणि एकच आहे काका इतकं घर आहे खालचं. हां, वाजले बेकार येते याच्यापेक्षा अजून खाली 2-4 मजले सांगायचे लोक. बरोबर. त्याच्या खाली अजून हा 2-3 मजले. कोणी लोक 7 सांगा त्या. खूप भयान आहे इथं. नका पुढे नका आता पुढे ले हे म्हणजे आता हा लेबू बॅग तिकून बाहेरून जाऊ आपण. ले बेकार वाश करायला इथं. हा इथून वरती जाऊ. वरती काय अडचणी. साप गिप पहा बरं का. हा का काय कपडा आहे काहीतरी. कपडा आहे ना. नेमकं आहे काय. चला ना बाहेरून जाऊ वरती. तिथं काही साप गिप नसेल ना कुठं वरती. नाही वरती म्हणजे आपण कुठं चाललो वरच्या वरच्या बाहेरून जाते ते आपल्या. बाहेर जाता चला बाहेरून चला. कारण खूप हे नाही तर पलीकडं. अरे बापले बेकार वाशिंग काका. नाही काय होणार नाही पण बिमारी गिमारी. आतमध्ये जर गेलं ना एवढा बेकार वास येतोय तुम्हाला सांगतो. एकदम बेकार लागेल पक्षाच्या दृष्टीचा. हा. आणि वटू सगळ्यात जे आहे ना पूर्ण वटवागुळीचे घाणे आतमध्ये. त्या घाणीमुळे ना तुम्हाला दाखवतो. इथे तुम्हाला दिसत असेल हे बाहेरून पाहिलं एवढं सोपं आहे ना. आतमधून गेला आणि एवढा बेकार वास येतोय काय काका. खूप वास. हा आज पण काका म्हणत होते पलीकडे जाऊ पण पलीकडे तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढं घाण बेकार वास येतोय मलाच म्हणजे उलटी व्हायसारखं आलंय. त्याच्यामुळे आम्ही काही तिकडं जायचा प्रयत्न अजून केला नाही. आणि आता जाऊ द्या आहे की नाही काका. एवढंच पाहिलं तुम्हाला एवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. रंगमल हा तिकून जाऊ. तर असं आहे मित्रांनो बाहेरून पाहू. कारण इथं मला तर एकदम बेकार तुम्हाला काय सांगू लय बेकार झालं. अरे वा. आणि असा बाहेरचा परिसर आहे मित्रांनो. तर मित्रांनो कसं इथं जाऊ शकतो आपण. हे बघा हा पूर्ण पडका झडका एरिया आहे. पहिलं चांगलं होतं का. हां. तर मित्रांनो एकटं माणूस म्हणजे या ठिकाणी येऊ शकत नाही. कसं बघा नाही. हां हां वाड्याचं हा याला आहे ना अजून स्ट्रक्चर आहे नाचं बाकी. हां हां. तर मित्रांनो एवढं जबरदस्त एवढं भयानक आहे. त्या चोर बावडे हे 2 आपण त्या गोष्टी एक्सप्लोर केल्या का त्याच्यापेक्षा डबल भयानक आहे. डबल थ्रिलर आहे ते. बघा हे वाडा म्हणजे पडलेला याच्या आतमध्ये गेलो आपण खाली. आणि अजून पण म्हणते त्याच खाली जे आहे ना 7 ताळ आहे. अजून 7 ताळ. ते असं आहे मित्रांनो. बघा पडका एरिया पुरा खंडर झालेला आहे. आणि इकडे तिकडे एक रंगमा आले बरं का डबल ते दिसते ना तुम्हाला तिकडं. आणि काका आलेत त्याच्यामुळे माझी पण हिंमत झाली इथपर्यंत यायची. नाही तर खूप भयान आहे मित्रांनो काही. काय म्हणले काका तिकडं का खाली. बरोबर चला. हां हां. तर मित्रांनो काका चालले समोर आणि मी त्यांच्या मागे आता. तिकडं जी आहे ना ती महाल आहे तिकडं पण आम्ही जाणार आहे. तर असा या काट्या कुपाट्याने आता सध्या चाललोय मित्रांनो. आणि आतमध्ये अजून तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो पण काय माहिती आहे का त्या वटवागुळीमुळे बर्ड फ्लू ना म्हणजे आजार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काकाला म्हणलं बस आता लई बेकार वास येतो इथून. तर त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. काका चालले समोर. हे काय होतं इथं काही भुयार गियार. खोदकाम लोक. अच्छा अच्छा. खड्डे खोदून पाहिजे लोक. हां हां. तर असं आहे मित्रांनो. आणि इकडून बघा आता हे दिसते का पूर्ण भयान. एकटं यायचं म्हणजे लागच नाही तर काय काका. नाही म्हणजे आणाडीसारखं एकदम. आणाडी. हा म्हणजे काही सुचणार नाही तुम्हाला या ठिकाणी कुठून यायचं काय करायचं काय नाही. एक देवळी पण आहे त्या तिथून. हवा जाण्यासाठी. हां हां खालच्या अंडरग्राऊंडमध्ये. अंडरग्राऊंड. हां. आणि याच्यापेक्षा डबल एक हे होता का. याच्यावर आता आमच्या जे करता नव्हतं का? अगोदर असेल तर काही सांगता. हां हां.
म्हणजे खाली आहे सात ताळ खाली 7 बद्दल लोक मला नाही वाटत काही जिरा वगैरे काही नाही खाली. नाही का हा बरोबर आहे. तेवढा. लोकांचं समजा काही काही कोणाचं काही म्हणणं कोणाचं काही. आणि असं आहे आता हिऱ्या मित्रांनो ह्याला जे आम्ही ना पूर्णपणे आता आतमध्ये गेलो आणि आता याला पण राऊंड मारलाय सध्या आणि हे पण आम्ही बघ हां इथं का मला दिसतो पहा. हां हां इथं इकडे चालायचं का हत्ती घोड्याला पाणी पिण्यासाठी असं बघ. अच्छा हां हां आता लय जुनं झालं ना ते खंडर झालं आता त्याचं बांधकाम दिसतं ना आपल्याला चौकडी. हां हां ते का सिमेंट वगैरे टाकून. हां हां चुलीने मारायचं पहिले. चुन्याने हां हे आताच आहे ना नाही त्याच काळातलं. त्याच काळातलं आहे. ठीक आहे चौकडी असं हा. पाणी सोडा खूप खंडर एरिया झाला इकडं आणि उन्हाचं जरा आलं का अजूनच भयान वाटतं हा का? मग कसं पाहिजे का हा चला मग जाऊ असं वाटतं कारण मित्रांनो आजोबा आहे माझ्यासोबत काका आहे माझ्यासोबत आणि आम्ही दोघं चाललो आहे सध्या ती असल्यामुळं पण मला थोडी हिंमत आली व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ झाला आणि व्हिडिओ खूप लंबा झाला मित्रांनो तरी पण तुम्ही थोडंफार लाईक करा पाहण्याचा प्रयत्न करा कारण आपण काही आलतू फालतू व्हिडिओ दाखवत नाही जे रेल आहेत ते दाखवायचा प्रयत्न मला या ठिकाणी करतो हे बघा आता इकडून काट्या कोपाट्याने चाललो आम्ही इकडून इकडे बघा काका चाललेत समोर खूप बेकार वास आला मित्रांनो त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः नाक माझं पूर्ण हे होऊन गेलं मला नको पक्षाची घाण येते तर ब्लड फ्लो होण्याची शक्यता असते ज्यादा तर त्याच्यामुळे काही गेलो नाही तिथं इथं काका चालले त्या आतमध्ये त्यांच्या मागं मी पण जातो काय इकडे घाण कमी म्हणला घाण कमी म्हणले इथं हां उघडा हा इकडे पण जाण्यासाठी हे ना वर हां हां जा तर मित्रांनो हे बघा हा हे चांगलं आहे इथं काय वासनी येत मित्रांनो हे जरा मला थोडं कबुतरेवरती हां कबुतरे हे तरी थोडं ओके वाटलं बरं का पण त्या ठिकाणी एवढी घाण होती मित्रांनो तुम्हाला काय सांगू बेकार हां हां पहिले ना तर मित्रांनो ह्या ठिकाणी वरती जाण्यासाठी मार्ग आहे ते तुम्ही जात होता दमन काका दमन हा दमन झाला म्हणून तर इथं मित्रांनो इथून जातो मी वरता इथून जाण्यासाठी मार्ग आहे मित्रांनो वरती हा हा वरती ना हा चला चला हा खतरनाक मित्रांनो इथून एक खुर्ची आहे कनेक्ट करण्यासाठी हे का खूप जबरदस्त त्या काकामुळे ना एवढं सगळं पाहायला भेटलं नाहीतर मी एकटा येऊ शकत नव्हतं इथं आणि हा वरचा आहे मित्रांनो वाव जबरदस्त हा वाव व्ह्यू काय व्ह्यू आहे मित्रांनो इथं अरे वा आणि समोर दिसतोय तो दौलताबादचा किल्ला आणि त्याच्या जस्ट बॅक साईडलाच हे रंगमहाल वरती लोकांनी घाण करून ठेवले का पार्ट्या वगैरे पार्ट्या बिर्ट्या हा हा शकतो याच्या नावामध्ये हा व्हिडिओ काढायचा ना आता म्हणजे तर मित्रांनो ते तिकडे बघू शकता खाली आपलं काय शेततळ आहे ना काका शेततळ आहे तिथं आणि असा वरचा व्ह्यू आहे आमचं समुद्र गाव आहे कोणतं ते पिवळे दिसते का हा, हा. गावकरी शेत अच्छा अच्छा तुमचं घर आहे का तिकडे हा ते गाव आहे गाव आहे ह्याच्यामध्ये दाखवतो रोड झूम करू ना हा इकडे काकाचं घर आहे केसापुरी केसापुरी त्याच्या पलीकडे दिसतं ते उंच ते धरण आहे आमच्या गावचं कोणतं त्याच्या पलीकडे उंच दिसतं असं रस्त्यासारखं हा अच्छा अच्छा हा समोर हा हा पाणी वगैरे फुल देतात गावाच्या वर बसलं गाव आणि एकासाठी बनवलं काका हे पोल्ट्री फार्म आहे पोर्टी अच्छा अजून बनवलं नाही का रात चालू आहे का या इकडे त्यांचं अजून इकडे मोठं हे समोर दिसते हा ते एक तर मित्रांनो खूप भयान होतं आणि खूप जबरदस्त मजा आली काकासोबत आणि भारी पण वाटलं तर मस्त व्हिडिओ मस्त काढला मित्रांनो तुम्ही पहा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण लाईक आणि कमेंट 100% करा कसा वाटला नेमका आणि काकाचे खूप धन्यवाद की आपल्याला तुम्ही म्हणजे इथपर्यंत आणलं आणि व्हिडिओ काढण्यापर्यंत साथ दिली समजा आहे की नाही